किशोर चौगुले मॅथ्स क्लासेस इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आपण डिस्कस करणार आहोत प्रॅक्टिकल नंबर 16 बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. तर बघा एक्झाम्पल नंबर 1 IMP आहे. त्याचे सोल्युशन आपण स्टार्ट केलेले आहे. पहा आपण सोल्युशन स्टार्ट केलेले आहे. त्याच्यातली पार्ट 1 कंप्लीट झालेला आहे. पार्ट 2 केअरफुली लिहा. पार्ट 2 ॲक्टिव्हिटी बेस्ड नाही, आपल्याला सॉल्व करायचे आहे. बघा आपण सॉल्व केलेले आहे. पेज नंबर 93 कंप्लीट केलेले आहे. पेज नंबर 94 पहा. पेज नंबर 94मध्ये ऑलरेडी सर्व सॉल्व करून दिलेले आहे. फक्त एकच स्टेप आहे, ते आपल्याला कंप्लीट करायची आहे. एक्झाम्पल नंबर 2 IMP आहे. 12वी बोर्डाच्या परीक्षेतसुद्धा अशा टाईपचे प्रॉब्लेम्स विचारले जातात. बघा एक्झाम्पल नंबर 2 ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. पेज नंबर 94 आणि ते सुद्धा आपण काय केलेलं आहे, कंप्लीट केलेले आहे. नाव वी डिस्कस पेज नंबर 95. बघा पेज नंबर 95 मध्ये बघा जो प्रॉब्लेमचा पार्ट शिल्लक होता तो आपण कंप्लीट केलेला आहे. त्याच्यामध्ये परत पार्ट 1 आहे. पहा पार्ट 1 आहे. अशा तऱ्हेने एक्झाम्पल नंबर 2 आपण काय केलेलं आहे, एक्झाम्पल नंबर 2 कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3 IMP आहे. या टाईपचा प्रॉब्लेम 12वी बोर्डाच्या परीक्षेत येऊ शकतो. बघा ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे आणि तो आपण कंप्लीट केलेला आहे. पेज नंबर 95. आणि आता पेज नंबर 96 पहा. पेज नंबर 96मध्ये एक्झाम्पल नंबर 4 आहे. अशा टाईपचा प्रॉब्लेम IMP प्रॉब्लेम आहे, 12वी बोर्डाच्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो. बघा एकदम इझी सोल्युशन आहे. पहा सोल्युशन एकदम इझी आहे. ओके, तर अशा तऱ्हेने एक्झाम्पल नंबर 4 कंप्लीट झालेले आहे. एक्झाम्पल नंबर 5 बघा. एक्झाम्पल नंबर 5 पेज नंबर 96. एक्झाम्पल नंबर 5चा राहिलेला जो पार्ट आहे तो आपण पेज नंबर 97 मध्ये बघूया. बघा पेज नंबर 97 एक्झाम्पल नंबर 5चा पार्ट पहा. केअरफुली लिहून घ्या. पार्ट बी मध्ये बघा पहा. थर्ड स्टेपमध्ये 1 मायनस ब्रॅकेटमध्ये 5C0 2/3 रेज टू 0 इंटू 1/3 रेज टू 5 प्लस आहे तिथे साईन 1 नाही, प्लस साईन आहे, प्लस 5C1 आणि पुढे ब्रॅकेट कंप्लीट केलेलं आहे. तर अशा तऱ्हेने एक्झाम्पल नंबर 5 कंप्लीट होत आहे. एक्झाम्पल नंबर 6 पहा. एक्झाम्पल नंबर 6 आपण कंप्लीट केलेले आहे. केअरफुली विद्यार्थ्यांनी लिहून घ्यावे. पेज नंबर 97 एक्झाम्पल नंबर 6 आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. थँक्यू.